श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन माध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो, माझे येणे दैव रहस्य आहे. सत्य आहे. ते कुठल्या रूपात येतात आणि ते भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. त्यांचं येणं हे दैवरहस्य आहे. जसं आज दुपारच्या वेळेला येऊन पेढे खाल्लेत, हे आपण सर्वांनी अनुभवलंय. चौथं, सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. महाशक्ती. हे आपण कुठेतरी ऐकतो सोडून देतो, पण मला विश्लेषण करून सांगायचंय गुरुशक्ती काय असते. सोबत जीव येताना अनेक प्रकारचे शाप, ऋण, तळतळाट सोबत घेऊन येत असतो. सोबत पुण्य असतं. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येतात, त्या परमेश्वराचं अद्भुत तेज, कोटी सूर्याचं तेज जेव्हा त्यांच्याकडे असतं, त्या तेजाकडे जाताना तुम्हाला पवित्र केलं जातं. म्हणून तुमचे दोष काढले जातात जन्म जन्मांतरीचे. आणि ही परब्रह्म शक्ती तुमचे जन्म जन्मांतरीचे दोष एकनिष्ठ असाल तर या जन्मात सगळं भस्म करून पुढच्या जन्माची नवीन सुरुवात करतात. पाचवा आहे, अन्न हेच परब्रह्म, अन्न मोरा रामचंद्राय. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. काहींच्या खूप दीर्घ समस्या असतात, सुटत नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं, जे ज्या ठिकाणी आम्ही मेळावे घेऊ तुम्ही अन्नदान करा. अन्नदान केल्या क्षणीच त्यांचे प्रश्न सुटलेत. म्हणून अन्नदान कुठे करावं. आता या ठिकाणी अनेक लोकांनी आम्हाला अन्नदान केलंय या कार्यक्रमासाठी. तर तुम्ही जे अन्न, आता तुम्ही सकाळपासून बसलात, एक प्रकारे तुमचं तपच झालं. आणि ते शरीर पोषण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रसाद खाल्ला, तुमच्या आधीच प्रभूंची कृपा होती आणि ते पुण्यात्म तुम्ही झालेले होतात. आणि त्या ठिकाणी ज्याने अन्नदान केलं असेल तर त्याचे पितरांचे काही दोष असतात ते तात्काळ श्रीपाद प्रभू नष्ट करतात. आणि स्वाभाविकच त्यांना पितरांचा त्रास कमी करून अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी मेळावे घेतो, अन्नपूर्णा आमच्या सोबत असते. कुठेच कधीही काही कमी पडलं नाही. आताचा हा चौथा मेळावा. भरभरून प्रसाद सगळ्यांनी खाल्ला, भरपेट खाल्ला आणि दिव्य प्रसाद खाल्ला. कारण प्रभूंना अन्नदान अतिशय प्रिय आहे आणि आपण त्यासाठी मदत केली पाहिजे. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. बघा, मी आधीच म्हटलं, आपल्या देवाऱ्यामध्ये जे आमच्याशी कनेक्ट होतात, कनेक्ट झाल्याबरोबर देवाऱ्यातल्या मूर्त्या हसायला लागतात. शेकडो लोकांचे अनुभव आहेत. मंदिरांमध्ये देवप्रसाद खातात. आमच्याकडे कनेक्ट झाल्यावरती नैवेद्य हजारो कुटुंबांच्या, शेकडो कुटुंबाच्या घरी आतापर्यंत नैवेद्य ग्रहण केला. मंदिरातल्या नाही, घरातल्या देवांनी एवढ्या लीला चालू केल्या आहेत. प्रसाद ग्रहण करतात मूर्त्या. का? तुम्ही एक विशिष्ट महाशक्ती मूर्त्या तुमच्या हसायला लागल्यात. का? तर मूर्त्यांना समजलं तुम्ही फार मोठ्या महाशक्तीशी कनेक्ट झालायत. तर त्या घरी महाराजांची सेवा, दत्तप्रभूंची सेवा असते. महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने उपस्थित असते. तुमच्या घरात जर 2 नंबरचा पैसा आला असेल तर तो कसा घालवायचा ते प्रभूंना आधी कळतं. कारण इमानदार, कष्ट, सत्य, प्रामाणिक, तिथंच महालक्ष्मी प्रसन्न होते. ती सुखाची भाकर देते. म्हणजे काय? त्या संस्कारातनं तुम्हाला शांती मिळते. आता अनेक श्रीमंत लोक आहेत, भरपूर कोट्याधीश संपत्ती त्यांच्याकडे आहेत. त्यांना विचारा, शांती आहे का तुमच्याकडे? आध्यात्मिक शांती. का? तर ती इमानदार, सत्य आणि कष्टानेच मिळते. म्हणून प्रभू सत्यवान लोकांच्या सहकारात
ती महालक्ष्मी संपूर्णपणे प्रकाशित असते. बोलण्याचा विपर्यास करायचा, विपर्यास नाही करायचा, ते तत्व समजून घ्यायचं. 7, तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. अंतःकरण, भाव, भक्ती ही खूप महत्वाची आहे. या विश्वामध्ये बघा भरपूर मार्ग आहेत. त्या मार्गांविषयी मी बोलणार नाही, पण तुमचं अंतःकरण शुद्ध झालं का? तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन झालं का? तुमचे प्रश्न सुटले जरी असेल, आम्ही प्रश्नही सोडवतो, लोकांच्या स्वभावामध्ये सुद्धा परिवर्तन करतो. शांती म्हणजे काय? आपल्याला आयुष्यात कितीही संकट, दुःख आले, आपला परमेश्वर हे सगळं पाहून घेईल. आपण आपल्या ज्ञानामध्ये स्थित असलं पाहिजे. म्हणजेच काय? आपण अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. भाव, भक्ती ही दृढ असली पाहिजे, असं प्रभूंची इच्छा आहे. भावभक्ती दृढ जर असेल तर तुमच्यावर सदैव प्रभूंचा कटाक्ष असेल. आता बघा, तुम्ही या ठिकाणी आलात, आता आम्हाला त्रास देणारी संख्या खूप वाढली आहे महाराष्ट्रात. उद्या उठून महाराष्ट्राच्या बाहेर पण वाढणार आहे. घरात निघण्यापासून तर किती समस्यांना तुम्ही तोंड दिलीत आतापर्यंत. प्रत्येक समस्येवरती रामबाण औषध स्वामींनी दिलं आपल्याला. आणि ज्याने ज्याने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सर्व योजना स्वामींनी त्याच्यावरती उत्तम औषध दिलं. तर त्रास देणाऱ्यांची संख्या ही स्वामीच देत असतात आपल्याला बलवान करण्यासाठी भक्तीमध्ये. त्याच्यातनं आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि आपण स्वाभाविकच स्वामींच्या जवळ जाऊन पोहोचतो. 8, तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल, ती मलाच प्राप्त होईल. मार्गदर्शन मीटिंगमध्ये मी बऱ्याच वेळेस सांगतो की इथं महाशक्ती आहे. विश्वात तुम्ही कुठेही जा, मोक्ष स्थिती प्राप्त कोणालाच होऊ शकत नाही. मोठमोठे संन्यासी, तपस्वी, मोठमोठे मार्ग, तंत्र, मंत्र, यंत्र याच्या मागे न लागता आपण परमेश्वर भक्तीच्या मागे लागलं पाहिजे. आणि परमेश्वर कोण आपल्याला शोधून देईल? तर गुरु ही शक्ती अशी असते, परमेश्वराची ओळख निर्माण करून देते. म्हणून तुम्ही कुठल्याही मार्गात कुठेही असाल, पण सर्वस्वी ही सेवा त्या मूळ स्वरूपात जाते, म्हणजे श्रीपाद प्रभूंनाच मिळते, असं श्रीपाद प्रभूंचं वाक्य आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थना मलाच पोहोचतात. माझा अनुग्रह, आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. अन्यत्र तुम्ही कुठल्याही देवांची सेवा करा, तुमचे इच्छित फळ जे काय असेल ते श्रीपाद प्रभूच तुम्हाला देतात. हे त्या सद्गुरूंच्या माध्यमातून ते कार्य करत असतात. 10, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप, समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. प्रभू समजण्यास कठीण आहेत. मोठमोठ्या रिद्धी महान संतांना सुद्धा प्रभू कळले नाहीत. त्या काळात कळले नाही, आजच्या काळात कळले नाहीत. जर तुम्ही अनुग्रह किंवा त्यांची साधना, जप, तप केलात, भक्ती केलात, तर त्या भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला श्रीपाद प्रभू समजतील. आणि योग्य मार्गदर्शक गुरु जर तुमच्याकडे असेल, तेव्हाच प्रभूंची महती, स्वामींची महती कळेल. कारण अनेक मार्ग आहेत, पण स्वामी समजून सांगणारं कोणी नाही हो. दत्त तत्व समजून सांगण्यासाठी जनमानसामध्ये त्याची कमतरता आहे. आपण फार मोठ्या महाशक्तीशी संपर्कात आहे आणि ते योग्य मार्गदर्शक गुरु आपल्याला त्याचं महत्त्व समजून देतो. श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात
ते माझेच अंश आहेत. जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे विराट स्वरूपाचं दर्शन दाखवलं, त्या दर्शनामध्ये अनेक अंश अवतार भगवान कृष्णांचे होते. ते मूळ स्वरूप होतं. अनेक देवता, सकल विश्वाच्या ब्रह्मांडाच्या देवता त्या भगवान कृष्णांना भजत होत्या. तसं श्रीपाद प्रभू म्हणतात की माझा हा संपूर्ण योग अवतार आहे आणि जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. जे प्रभूंची सेवा करतात ते त्यांचे अंश आहेत. 12वा, तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो. इथं आल्यानंतर काय होतं माहिती का, आमच्याशी कनेक्ट झालात तर पहिली गोष्ट, दिवसभरातनं जे काही कृत्य होतं सदोष, कुठल्याही प्रकारचं जास्त दोषयुक्त कर्म होत नाहीत. त्यात ऑनलाईन सेवेमध्ये तुमची सेवा साधना चालू असते आणि त्यातून आपल्याला सत्यासत्य कळतं, धर्म कळतो, आयुष्यात कसं वागावं, कुठल्या नीतीवरती चालावं याचं महत्त्व कळतं. आणि याचा संपूर्ण सार जर काही असेल तर हे आजचं श्रीपाद चरित्र पारायण आहे. हे 12 वचन मी तुम्हाला सांगितले, हा जो होता श्रीपाद प्रभूंच्या पारायणाचा हा अमृत रस होता. आपण ह्या माध्यमातून प्रभूंना ओळखण्याची क्षमता आपण ठेवायची आणि ह्या श्री गुरुदेव दत्त माध्यमातून ज्या आपण फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात, आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पुढचे आपण असे मेळावे घेणार आहोत. दुसरा मेळावा आपला गाणगापूरचा असेल आणि त्या मेळाव्यामध्ये आता संख्या 1500 आहे तर त्या ठिकाणी आपण 15,000पेक्षा जास्त लोक घेऊन जाऊ. का? प्रत्येकाचे प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्या प्रत्येक घरात गाणगापूरांची शक्ती निर्माण करायची, वाईटाचा सत्यानाश करायचा आहे. आपण काय होतं, तीर्थ करतो, नुसत्या गाड्या ट्रॅव्हल्समध्येच फिरतो आणि घरी आल्यावरती शून्य, कुठे कुठे जाऊन येतो, कुठलाच देव पावत नाही, एंटरटेनमेंट करतो. आम्ही असं केलंय का? फक्त पिठापूर एकच सांगितलं, पिठापूरच. आणि या पिठापूरमधनं आता तुम्ही इथं आलात, सोबत श्रीपाद प्रभूंना घरी घेऊन जायचंय कायमस्वरूपी. आणि ते जर सोबत असतील मग चिंता, काळजी, भय विषयच नाही. प्रश्न तुम्हा कोणीच मांडायला नको, कारण श्रीपाद प्रभू जवळ आहेत. प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं, विषयच नाही. आता आपण ज्ञानाकडे वळायचं. खूप झाले प्रश्न उत्तर, आता आपण सर्वांनी प्रत्येक जीवाने अध्यात्माकडे वळायचं. तर आपण हा जे कार्यक्रम योजला आणि तुम्ही जे हे केलं श्रीपाद प्रभूंचं पारायण, याचं फळ आपल्याला पूर्ण मिळेलच. त्यासाठी आपण आपला जास्त वेळ घेत नाही, 5 मिनिटाचं ध्यान करणार आहेत. मला माहिती आहे तुमच्या गाड्या आहेत आणि आपण सगळ्यांनी ताट बसावं. विशेष करून ज्यांनी पारायण केले आहेत ना त्यांना अद्भुत साक्षात्कार या 5 मिनिटात घडणार आहे. असेल त्या ठिकाणी पटपट बसून घ्या. प्रभू वाट बघताय तुमच्या ध्यानात, त्यांना यायचंय. सगळ्यांनी ताट बसा, आहे त्या ठिकाणी बसा. ध्यान मुद्रेमध्ये या, डोळे घट्ट मिटा. 3 मंत्र आहेत आपले, श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. या क्षणाची वाट पाहत होतो. प्रभू, आम्हाला सर्वांना तुमचं दर्शन अपेक्षित आहे आणि या जीवाला आपण, ह्या पतित जीवांना आपण प्रेरणा द्या आणि आपलं करुण रस आमच्या सर्व जीवांपर्यंत पोहोचवा, असं आपण प्रभूंना प्रार्थना करूया. घट्ट डोळे मिटा, जप चालू करा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी डोळे उघडायचे, प्रभूंकडे पाहायचं, नमस्कार करा. बघा, अद्भुत आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त झालाय. एक नवीन ऊर्जा या ठिकाणाहून तुम्ही घेऊन जाताय. आजची ऊर्जा काय अलौकिक आहे, अद्भुत आहे. हे सामर्थ्य घरापर्यंत घेऊन जायचंय. त्यासाठी काही नियम आहेत. डायरेक्ट घरात जायचं आपल्या स्वतःच्या, मध्ये कुठे थांबू नका. वेळ आली थांबायची तर त्या ठिकाणी काहीतरी पैसे देऊन तुम्ही ताटानुसार पैसे द्या जेवणाचे. डायरेक्ट सरळ घरी घेऊन जायचं, कारण तुम्ही आजच्या स्थितीला फार मोठं इथून पुण्य नेलं आहे. सगळ्यांनीच ज्यांनी या ठिकाणी पारण्याला मदत केली, सहकार्य केलं, श्रमदान, आर्थिक दान, जे काही योगदान आमच्या ॲडमिनमधून सर्वांनी केलं, त्यांना भरभरून पुण्य मिळणार आहे, पारायण करणाऱ्यांपेक्षा जास्त. आणि सरळ घरी गेल्यानंतर लगेच असं टॉयलेट बाथरूमला जाऊ नका. थोडं थांबा, घरात फिरा. तुमचे व्यवसाय असतील ते व्यवसायावर तुमचे पाय लावा. शेत असेल शेतात फिरून या. आणखी कुठे तुमचं काही महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्यात नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या असतील, तुमचे पावलं ती त्या ठिकाणी जाऊ द्या. तुमचे चटकन कामं होतील. घरभर थोडं फिरा, त्यानंतर फ्रेश व्हा. तर या माध्यमातून मी अजून 5 मिनटं बोलणार आहे. आपला विषय असा आहे की आम्ही स्वामींच्या आज्ञेने, स्वामींची आज्ञाच झाली आम्हाला, आमच्या गावाला, धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला मंदिर करायचं आहे.
ते मंदिर अद्भुत असेल आणि त्या मंदिराची घोषणा या पिठापूरमधनं करतोय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. महाराष्ट्राचं दुसरं पिठापूर ते गाव असेल आणि ती सगळी योजना प्रभूंची असेल. त्या ठिकाणी 24 तास सेवा होतील हजारोच्या संख्येने. त्या मंदिर नियोजनासाठी आर्थिक गरज आहे आणि मगाशी मी सांगितलं महाराजांना प्रभूंना जेव्हा आपण मदत करतो आपल्याला 100 पटीने महाराज मदत करतात. तर त्याचं नियोजन चाललेलं आहे. त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची घोषणा करतो, जी गिरनारला धुनी अखंड चालते तिथं सुद्धा स्वयं श्रीपाद प्रभू येऊन धुनी 24 तासाची पेटवणार आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अखंड नवनाथ पारायण, अखंड गुरुचरित्र पारायण त्या ठिकाणी होतील आणि तुम्हा सर्वांच्या मंगल करण्याची ताकद त्या तीर्थात असेल. ते तीर्थ निराळा असेल, ते तीर्थ प्रत्येक भगिनीचं माहेर असेल. हक्काचं माहेर, हक्काचं म्हणतोय मी का? आईकडे आल्यानंतर मुली शांत होते, तिला निःश्वास सुटकेसा मिळतो. तसं तुमच्या सर्व भगिनींचं हक्काचं माहेर घर असेल. तिथं असं तिरसट बोलणारं किंवा वेडवाकडं बोलणारं कोणी नसेल. सगळ्या आत्मीयतेचे असतील आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला असे रडू येईल, परत जायची इच्छाच होणार नाही. दुःखी कष्टी जीवाला एकमेव आधार देणारं ते तीर्थक्षेत्र असेल. ते सगळी योजना प्रभूंची आहे, स्वामींची आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळं कार्य करणार आहे. त्या प्रभूंची इच्छा आपण पूर्ण. प्रभूंना काय लागतं? तुम्ही काय मदत करणार त्यांना? 0 मिनिटात ते विश्व स्वर्णमय करून टाकतील आणि तुम्ही त्यांना काय मदत करणार? तरी आपण आपल्या भाव अंतकरण प्रभूंकडे दाखवूया आणि तशी वास्तू त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची आहे. ती वास्तू प्रत्येकाच्या इमानदाराच्या 1-1 रुपयातनं आपल्याला ती निर्माण करायची आहे आणि त्यासाठी उत्तम नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. बघा, आपण तिकडचे सगळे लोक या ठिकाणी आलो आहेत. कोण कुणाच्या माध्यमातून ही सगळी पुण्याची गणना वाढते आणि तिथून आपल्याला अद्भुत सामर्थ्य या विश्वाला द्यायचं आहे. म्हणून ते एक आम्हाला तीर्थांचा घोळ नाही करायचा, पण हक्काचं तीर्थ करायचं आणि त्यातून अनेक जीवांचा उद्धार करायचा. चला, श्री स्वामी समर्थ. अधिक वेळ घेत नाही, तर त्यासाठी आपल्याला आम्ही अकाउंट नंबर वगैरे काही आठवड्याभरात किंवा 2 आठवड्यामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते अकाउंट डिटेल्स टाकले जातील. त्याच अकाउंट्समध्ये या भव्य दिव्य तीर्थनिर्मितीसाठी आपण पैसा दान करावा. इच्छित आम्ही असं कुणाकडे मागत नाही. आम्ही आधी अनुभव देतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून तुमची इच्छा असल्यास त्या ठिकाणी मदत करा. स्वतःहून जात नाही. आता आमच्याकडे ॲडमिन येतात, दादा ॲडमिनमध्ये काय काम करायचं? आम्ही बोलतच नाही. 1 महिना आमचा ॲडमिन ऑब्झर्वेशनमध्ये राहा. तुमचे प्रश्न सुटले तेव्हाच तुम्ही कामाला लागा. 100-125 ॲडमिन आहेत आणि सगळ्यांचे अद्भुत लीला झाल्या प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाचे प्रश्न सुटलेत. म्हणून 24 तास आमचे ॲडमिन तुमच्या संपर्कात असतात आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असतात. प्रत्येक ॲडमिन तीर्थ झालाय. लोकांच्या समस्या एवढ्या वाढल्यात, त्यासाठी आम्ही रात्रंदिवस कार्य करतोय आणि याची पोचपावती म्हणून तुम्ही सर्व या ठिकाणी आलायत. अधिक वेळ घेत नाही आणि प्रभूंची इच्छा समजून या ठिकाणी हे माझं मार्गदर्शन मी संपवतो. श्री स्वामी समर्थ. चालेल. समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपलं
गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्रचं यूट्यूब चॅनल हे सुरू झालेलं आहे आणि त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज ज्या ज्या काही सेवा घेणार आहेत, जे काही कार्यक्रम घेणार आहेत ते आपण लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे, आता सगळ्यांकडे मोबाईल आहे, ज्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले व्ह्युअर्स वाढवायचे आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढवायचे. त्यानंतर मी सचिन दादांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करायचे. श्री स्वामी समर्थ. सर्व सेवेकरांची मी माफी मागतो, कारण की ह्या 2 दिवसांमध्ये आपली काय राहण्याची किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये जी काय अडचण झाली आहे त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो. आणि कुठलाही सोहळा एकट्याने संपन्न होत नसतो आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा पिठापूरचा आपला 1 दिवसीय पारायणचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि तुमच्या सहकार्यासाठी मी खूप खूप आपले आभार मागतो. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी दादांच्या आदेशाने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. तर ज्यांना दर्शन घ्यायचंय त्यांनी एक एक करून लवकरात लवकर पटापट दर्शन घ्यायचंय आणि या दिशेने निघायचंय. आणि त्यानंतर जेवण हे आपलं दादा ॲडमिन सर्व ॲडमिन यांनी स्टेजवर यायचंय, सर्व ॲडमिन यांनी स्टेजवर यायचंय आणि वरती एक एक सेवेकरी सोडायचंय. ॲडमिन लोकांनी एका बाजूने सोडायचंय. चला लवकर चला नाही लवकर चला. श्री स्वामी समर्थ. कोई भी दादा के चरणों को स्पर्श नहीं करेंगे. 1 बाय 1 सभी लोग जाएंगे. कोई भी दादा के चरणों को स्पर्श नहीं करेंगे. सभी दत्त भक्तों से निवेदन है, आपने जितनी शांति से मार्गदर्शन किया सुना है उतनी ही शांति से आप दर्शन भी करेंगे. सभी को दर्शन मिलेंगे. सर्वांना विनंती आहे जेवणाची, उनको जाने रहे. सर्वांना विनंती आहे जेवणाची सोय केलेली आहे. ज्या सेवेकरांची ट्रेन असेल त्यांनी आपलं अन्नपूर्णा रेसिडेन्सी या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जेवण करून निघायचंय. आणि या ठिकाणी एक मोबाईल आलेला आहे, तर ओळख पटवून हा मोबाईल घेऊन जायचा आहे. नंबर समर्थ. स्टेजच्या एका बाजूनीच वरती यायचे, दोन्ही बाजूनी वरती येऊ नका, गर्दी होते, दर्शन कुणालाच होणार नाहीये. एकीकडून वरती या आणि एकीकडून खाली उतरा. श्री स्वामी समर्थ. दोन्ही बाजूनी वरती येऊ नका. ऍडमिन्स जिथे कुठे असतील कोई भी दादा को प्रश्न नहीं पूछेंगे. सभी से निवेदन है आप लोग दर्शन करें और आगे बढ़े. दर्शन सभी को करना है. अपनी ही परिवार के ये भी सदस्य हैं, सभी एक दूसरे को सहकार्य करें और कोई भी दादा के चरणों को स्पर्श ना करें. 1 बाय 1 आप सभी कतार में लगकर और श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जिनका ट्रेन जल्दी है उन लोगों को दर्शन करने दें, बाकी के लोग बाद में दर्शन करें तो भी चलेगा. जिनका ट्रेन जल्दी है उन लोगों को दर्शन करने दें समय के अनुसार. सभी लोग ध्यान में देंगे, जिनका ट्रेन जल्दी है समय के अनुसार उनको दर्शन करने देंगे.
ये हमारी ही फैमिली के मेंबर्स हैं, इनको सहकार्य हमें ही करना है। सगळ्यांनी खाली उतरा। अरुणाताई सगळ्यांना खालती घ्या। हे चालू का होईना? चालू कर ना बटन। सेवेकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण दर्शन झाल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूने खाली उतरायचंय। स्टेजच्या डाव्या बाजूने ॲडमिन लोकांना विनंती आहे की आपण दर्शन झालेल्या सेवेकऱ्यांना डाव्या बाजूने जाण्यासाठी विनंती करायची आहे। ज्यांचं दर्शन झालेलं असेल त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूने खाली उतरायचे। हॅलो 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 हॅलो। सहकार्य आप सभी का अपेक्षित है। 1 बाय 1 आप लाइन में जाएंगे। कृपया कोई भी दादा के चरणों को स्पर्श ना करें। 1 बाय 1 लाइन में जाके आप दर्शन करें। हलो हलो हलो। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा।